नमस्कार. आज आपण एका अशा विलक्षण प्रवासाला निघाणार आहोत जो महाराष्ट्राचा एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हा प्रवास आहे अष्टविनायक दर्शनाचा. अष्टविनायक म्हणजे केवळ 8 मंदिरे नाहीत, तर तो शेकडो वर्षांचा इतिहास, अफाट भक्ती आणि थक्क करणाऱ्या वास्तुकलेचा एक सुंदर संगम आहे. एका उत्साही विद्यार्थ्याप्रमाणे आपण या 8ही मंदिरांच्या काही रंजक कथा, त्यांचा पेशवेकालीन इतिहास आणि काही रहस्य उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हीच 8 मंदिरे का? अष्टविनायक म्हणून याच मंदिरांना एवढे मोठे आध्यात्मिक महत्त्व का प्राप्त झाले आहे? यामागे 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत. पहिली म्हणजे स्वयंभू. अशी दृढ मान्यता आहे की या 8ही ठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती कोणीही घडवलेल्या नाहीत, तर त्या निसर्गतः स्वतः उत्पन्न झालेल्या आहेत. आणि दुसरी संकल्पना आहे जागृत. जागृत म्हणजे हे सर्व गणपती साक्षात तिथे वास करतात आणि भक्तांच्या हाकेला धावून येऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करतात. ह्याच 2 कारणांमुळे ह्या स्थानांना एक अफाट असे आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे. चला तमा ह्या प्रवासाची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. आपण सुरुवात करू ती स्वयंभू आणि जागृत या संकल्पनांपासून. मग पाहूया यात्रेची सुरुवात कशी होते. रायगडचे वैभव, आपला ऐतिहासिक वारसा, पेशव्यांचे योगदान आणि अगदी शेवटी या यात्रेचे प्रत्यक्ष नियोजन कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, अष्टविनायक, स्वयंभू आणि जागृत. या मंदिरांचा भौगोलिक विस्तार पाहिला तर लगेच लक्षात येते की हा संपूर्ण प्रवास प्रामुख्याने महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. सर्वात जास्त म्हणजे 5 मंदिरे एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 2 मंदिरे येतात आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 मंदिर स्थित आहे. निसर्गरम्य डोंगरदऱ्यांपासून ते थेट नदीकाठच्या शांततेपर्यंत हा प्रवास आपल्याला वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून घेऊन जातो. आता पाहूया आपला दुसरा भाग, या प्रत्यक्ष यात्रेची सुरुवात कुठून आणि कशी होते. या पहिल्या 2 मंदिरांमधले वेगळेपण खरोखरच थक्क करणारे आहे. डावीकडे आहे मोरेश्वर देवस्थान. संपूर्ण यात्रेची सुरुवात इथूनच होते. पण या मंदिरात एक अतिशय असामान्य गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे मुख्य मंदिराच्या बाहेर गणेशाच्या मूर्तीसमोर चक्क एक काळ्या पाषाणातील मोठा नंदी विराजमान आहे. साधारणपणे नंदी महादेवाच्या मंदिरात असतो, बरोबर? पण इथे तो गणपतीसमोर आहे. आणि उजवीकडे आहे सिद्धिविनायक देवस्थान. संपूर्ण अष्टविनायकांपैकी हे एकुलते एक असे मंदिर आहे जिथे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे, उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत कडक मानला जातो. परंपरेच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी खूपच रंजक आहेत. सिद्धिविनायकाबद्दल अजून थोडी रंजक माहिती सांगायची तर, अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकच्या या गणपतीला सिद्धिविनायक का म्हणतात, तर पौराणिक कथेनुसार खुद्द भगवान विष्णूंनी इथे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली होती. पण याला फक्त पौराणिकच नाही, तर एक भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. 18व्या शतकात थोर प्रशासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आज आपण जे काळ्या पाषाणातले अतिशय सुबक असे मंदिर पाहतो ते त्यांनीच उभारलेले आहे. इथून पुढे आपण जाणार आहोत ते थेट रायगडच्या वैभवाकडे. रोहाजवळ असलेल्या बल्लाळेश्वर मंदिराचा इतिहास एखाद्या थरार काथेसारखा शौर्यपूर्ण आहे. मंदिराच्या आवारात असलेली ही विशाल घंटा पाहिल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो. ही घंटा पेशवे पहिले बाजीराव यांचे धाकटे बंधू शूरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांवर मिळवलेल्या घवघवीत विजयानंतर या मंदिराला अर्पण केली होती. याशिवाय या मंदिराची वास्तू अशा प्रकारे बांधली आहे की सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात. हे स्थापत्यकलेचे खरोखर एक उत्तम उदाहरण आहे. आणि खालापूरचे वरदविनायक मंदिर कसे विकसित होत गेले हे या कालक्रमावरून अगदी स्पष्ट होते. 1690 मध्ये या मंदिरातील मूर्ती जवळच्याच एका तळ्यात सापडली. त्यानंतर 1725 साली सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी इथे मंदिराची उभारणी केली. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 1892 सालापासून या मंदिरात एक अखंड दीप लावला गेला, जो आस्थागायत अव्याहतपणे तेवत आहे. या मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे भाविकांना थेट गर्भगृहात जाऊन स्वतः पूजा अर्चा करण्याची परवानगी दिली जाते, जे सहसा इतर मोठ्या मंदिरांमध्ये पाहायला मिळत नाही. आता वळूया आपल्या पुढच्या टप्प्याकडे, तो म्हणजे ऐतिहासिक वारसा. थेऊरचे चिंतामणी देवस्थान हे अष्टविनायकांपैकी सर्वात मोठे आणि अतिशय प्रसिद्ध असे देवस्थान आहे.
या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये अस्सल हिरे जडवलेले आहेत. पण या मंदिराला एक खूपच भावनिक आणि ऐतिहासिक किनार आहे. थोरले माधवराव पेशवे हे चिंतामणीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ ते याच मंदिरात राहिले आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी सती रमाबाई यांच्या स्मरणार्थ आजही कार्तिक महिन्यात इथे रमा माधव पुण्योत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. आता जरा हे आकडे पहा. 1700 वर्षांचा इतिहास आणि 300 पायऱ्यांची चढण. आपण बोलतोय जुन्नर जवळच्या गिरिजात्मज मंदिराविषयी. हे काही साधेसुधे मंदिर नाहीये. हे मंदिर चक्क लेण्याद्री येथील बौद्ध लेण्यांच्या 7व्या गुंफेत स्थित आहे. जमिनीपासून 100 फूट उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात. संपूर्णपणे डोंगरात कोरलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत चमत्कारच आहे. हे अतिशय साधे पण नैसर्गिक मंदिर पाहण्यावर आपण अक्षरशः अवाक होतो. यानंतरचा आपला भाग आहे पेशव्यांचे योगदान. ओझरचे विघ्नेश्वर मंदिर त्याच्या भव्यतेसाठी ओळखले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुवर्ण कळस. चिमाजी अप्पांनी त्यांच्या एका विजयानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच्या कळसाला चक्क सोन्याने मढवले. नुसता कळसच नाही, तर आत विराजमान असलेल्या श्रींच्या मूर्तीच्या मस्तकावर आणि बेंबीत हिरे, तर डोळ्यांमध्ये माणके जडवलेले आहेत. हे मंदिर म्हणजे मराठाकालीन संपन्नतेचे आणि अथांग भक्तीचे एक जिवंत प्रतीक आहे. आणि हे आहे रांजणगावचे महागणपती देवस्थान. सध्या अस्तित्वात असलेले हे पूर्वाभिमुख मंदिर खुद्द पेशव्यांनी बांधले आहे. या मंदिराची वास्तुकला खगोलशास्त्राशी इतकी अचूक जोडलेली आहे की दक्षिणायनाच्या काळात म्हणजेच हिवाळ्यातील विशिष्ट दिवसांमध्ये सूर्योदयाची किरणे थेट श्रींच्या मूर्तीवर पडतात. विचार करा, शेकडो वर्षांपूर्वी खगोलशास्त्र आणि वास्तुकला यांचा असा अचूक मेळ साधणे हे खरोखरच अविश्वसनीय आहे. आणि आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, जे आहे या यात्रेचं प्रत्यक्ष नियोजन. तर प्रत्यक्ष यात्रेसाठी सर्वात सोयीचे केंद्र म्हणजे आपले पुणे शहर. पुण्यावरून या प्रवासाला सुरुवात करणे सर्वात उत्तम ठरते. इथून पुणे, रायगड आणि अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांमधील या 8ही मंदिरांना भेट देणे सहज शक्य होते. आजकाल पुण्याहून अनेक खाजगी ट्रॅव्हल कंपन्या या यात्रेचे छान आयोजन करतात. त्यांच्या मदतीने अतिशय सुकरकरित्या केवळ 2 ते 3 दिवसांत आपण ही संपूर्ण अष्टविनायक यात्रा अगदी आरामात आणि आनंदात पूर्ण करू शकतो. तर हा होता अष्टविनायकांचा एक अद्भुत प्रवास. ही ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेची माहिती निश्चितच थक्क करणारी आहे. पण जाता जाता एक प्रश्न नक्की पडतो. या अष्टविनायक यात्रेला एवढे कालातीत आणि अजरामर नटी कोणी बनवले आहे? डोंगरात कोरलेली आणि सूर्याच्या किरणांशी अचूक मेळ साधणारी ती वास्तुकला? की मराठा आणि पेशवे काळातील तो शौर्यशाली इतिहास? की स्वयंभू आणि जागृत मूर्तींमधून जाणवणारी ती अफाट आध्यात्मिक ऊर्जा? याचा विचार नक्की करा.